तूळ रास आणि तूळ राशीसाठी गुरुचं जे परिवर्तन आहे, राशी परिवर्तन, ते कशा पद्धतीचं लाभदायक ठरणार आहे, अशुभ असणार आहे, शुभ असणार आहे? तूळ राशींसाठी इथे थोडा वेगळा विषय येतोय. बरं. काय होतंय ना की गुरुदेव जाणार आहे त्यांच्या दशमस्थानात, कर्मस्थानात. बरं. आता गुरुदेवांचं हे वैशिष्ट्य म्हणा की निगेटिव्ह पॉइंट व्हॉट एव्हर, बरं. पण गुरुदेवांचं एक असं असतं की आपले स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला सुद्धा ते संकोच करतात. बरोबर. हा, तर गुरुदेव जेव्हा तूळ राशीच्या दशम स्थानात जातील तेव्हा तूळ जातकांचं एक काय होऊ शकतं की ते कार्य करतील, सगळा व्यवहार पूर्ण करतील, पण स्वतःच्या हक्काचे पैसे हे मागावे लागतात. बरं. ते मागायला त्यांना कुठेतरी संकोच निर्माण होईल, कारण दशम स्थानातला गुरु हा प्रभाव देतो. बरोबर. तर ते तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता की तुमच्या लक्षात येईल हे याच्यामुळे घडतंय ना, मग आपण योग्य पद्धतीने आपली अधिकाराचे जे पैसे आहेत त्याची डिमांड करावी. बरं. हे तूळ जातकांनी एक लक्षात घ्यावं. तूळ राशीसाठी गुरुदेव हे तृतीयेश आणि षष्ठेश आहेत, म्हणजे प्रवास, परिश्रम, स्पर्धा, कोर्ट केस, न्याय, कर्ज, ऑफिस आणि जॉब, बरं, या सगळ्या गोष्टींचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे. दशम स्थानातून त्यांची दृष्टी जाईल धनस्थानावर. बरं. हे जे धनस्थान असतं ते धन संचयाचं स्थान असतं. लाभस्थान म्हणजे धनप्राप्तीचं स्थान आणि धनस्थान म्हणजे धनसंचयाचं स्थान. मग इथे धनसंचय होण्याकडे तूळ जातकांचा कल वाढेल. म्हणजे एरवीपेक्षा कुठेतरी खर्च कमी होतील. कुटुंब वृद्धी होऊ शकते, म्हणजे एखाद्याच्या घरात जावई येईल, सून येईल, नातवंड येईल, मुलगा किंवा मुलगी व्हॉट एव्हर, अशा अनेक पद्धतीने कुटुंब वृद्धी होण्याचे योग आहेत. बरं. आता योग आहे म्हणजे तशी स्थिती निर्माण झालेली आहे की त्यातनं एखादी घटना घडू शकते, कुटुंब वाढू शकतो, कुटुंबात एकोपा वाढतो आणि त्याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव तूळ जातकांना प्राप्त होतील. त्याच्यानंतर दशम स्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर जाईल. बरं. चतुर्थ स्थान वास्तू वाहन आहे, या बाबतीत शुभता निर्माण होईल आणि वाहनाच्या संदर्भात विशेषतः तूळ जातक अग्रेसिव्हली काहीतरी विचार करतील की मी नवीन वाहन घ्यावं, बरं, असलेल्या वाहनात लॉंग टूरला जावं, असे स्वप्न तूळ जातकांचे असतील की जे सहज पूर्ण होतील. बरं. त्याच्यानंतर त्यांची नवम दृष्टी ही षष्ठ स्थानावर जाईल. बरं. प्रमोशनचे योग निर्माण होतात, अर्थप्राप्ती वाढते, जुन्या गुंतवणुकीतून अर्थप्राप्ती होते. बरं. कुठेतरी तूळ जातक नकार द्यायला या काळात शिकतात, कारण तूळ जातकांसाठी तेही एक महत्वाचं असतं की योग्य वेळी योग्य शब्दात नकार देणं. बरोबर. ती कला या काळात तूळ जातक शिकतील. मग तुम्ही ती कला शिकलात ना, तर ती पुढे जरी गुरुदेवांचं पुन्हा राशी परिवर्तन झालं तरी तुम्ही ती सवय अंगीकारून घ्या. बरं. एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती दीर्घकाळ चालते, किंबहुना विविध गोचर आपल्या आयुष्यात येतातच यासाठी की त्या काळात आपण एखादं स्किल शिकलो की पुढे ते आपण फॉलो केले पाहिजे. बरं. म्हणजे 6वीतून 7वीत गेलो तर 6वीचा अभ्यास पूर्ण पाहिजे. बरं. तसं ग्रह जेव्हा एखाद्या स्थानातून गोचर करून पुढच्या स्थानात गेले बरं. तर पहिल्या स्थानात असताना ग्रहांनी आपल्याला जे जे शिकवलं ते आपण पुढे फॉलो केलं पाहिजे. बरं. त्याचा खूप छान प्रभाव पडतो. तूळ जातकांनी गाईला गूळ द्यावं, तूप द्यावं, तूप पोळी द्यावी. बरं. त्याचा त्यांना छान प्रभाव प्राप्त होईल, सकारात्मकता निर्माण होईल. गाईला प्रदक्षिणा घालाव्या, त्यातूनही सकारात्मकता निर्माण होईल, कारण तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि गुरुदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. बरं. पण मी जसं सांगितलं की गुरुदेव शत्रूच्या राशीला पण सकारात्मक फळं देतात, तशी सकारात्मक फळं प्राप्त होतील. मात्र तूळ जातकांनी या बाबतीत दक्ष राहावे. बरं. पण तूळ राशीसाठी आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत गुरु काय काय देणार आहे? तूळ राशीला सुद्धा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. धनस्थानावर गुरुदेवांची दृष्टी आहे, षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. धनप्राप्ती होईलच. बरं. फक्त तूळ जातकांची उधारी वाढून जाईल. बरं. कारण आपल्या अधिकाराचे पैसे आपण मागितल्याशिवाय कोणीच देत नाही. बरोबर. हे वास्तव आहे. तर तसं या काळात त्यांची उधारी जागोजाग वाढून जाईल. बरं. बरं. ती उधारी वाढू देऊ नका. वेळेवर पैसे आपल्या अधिकाराचे आपण मागून घेतले पाहिजे. अर्थप्राप्ती आहे तूळ जातकांना, चांगली आहे.
परिश्रम चांगले आहेत, यशाची टक्केवारी वाढणार आहे. बरं. त्यामुळे तूळ जातकांनी एवढं सांभाळावं आणि यशस्वी व्हावं. बरं. तूळ राशीच्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आहेत तर त्यांना प्रमोशनच्या बाबतीत काय सांगाल? ऑफिसमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? तूळ राशींना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यशाची संधी वाढेल, नो डाऊट. पण तिथे ना एक छोटासा ट्विस्ट निर्माण होतोय की गुरुच्या दृष्टीमुळे त्यांना प्रमोशनची संधी नक्कीच आहे. बरं. पण त्यांनी सूर्याला अर्धे द्यावं. कारण होतं काय ना की इथे गुरुदेव दशम स्थानात आहे. म्हणजे तूळ जातक स्वतः सुद्धा संकोच करतील की मला हा प्रमोशन मिळावं, मागणी करावी लागते ना. बरं. तिथे कॉर्पोरेट सेक्टर मधली ती तूळ व्यक्ती संकोच करेल आणि गुरुदेव दशम स्थानात आहे. बरं. मग अशा वेळी तूळ राशीचे लाभेश आहेत रवी ग्रह, सूर्य. मग सूर्याला अर्ध दिलं की एक तर आत्मविश्वास वाढतो. त्यांना कळतं की आपण योग्य दिशेने कार्य करीत आहोत. त्यामुळे हा आपला अधिकार आहे. आपले अधिकार आपण मागावे लागतात. तर त्यांनी सोबत जर सूर्याला अर्थ दिलं तर त्यांना प्रमोशनची कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विशेष संधी प्राप्त होईल. पण त्यांना ते करावं लागेल. म्हणजे गुरुचं जे राशी परिवर्तन आहे तूळ राशीला लाभदायक आहे, पण कुठेतरी तूळ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी पडतोय आणि त्याच्यासाठी ते संकोच करतायत असं म्हणायला हरकत विश्वास नाही कमी पडत, ते त्यांच्या अधिकाराचे पैसे मागायलाच कमी करतात. पण तेच झालं ना की म्हणजे त्यांना भीती वाटते कुठेतरी, किंवा मग दान धर्म केल्यासारखं असं त्यांचं व्यक्तिमत्व असू शकतं यामध्ये. गुरु हा देणारा आहे. गुरु पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये गेल्यावर ते पैसे सुद्धा मागत नव्हते. बरं. गुरुचं कार्य असतं कार्य करणं, मार्गदर्शन करणं, पैसे न घेता मार्गदर्शन करणं. म्हणजे हे पूर्वीच्या काळीचे बरोबर. ती स्वभावाचा भाग झाला तो गुरुच्या. आणि दशम स्थान हे कर्मस्थान. मग कर्मस्थानात जेव्हा गुरुदेवांचा हा स्वभाव वाढतो तेव्हा तूळ जातक खूप कर्म करतात, हार्डवर्क करतात, कार्यसिद्धी करतात, पण आपल्या अधिकाराचे पैसे मागायला संकोच करतात. कॉन्फिडन्स असतो त्यांच्यात, पण तरी संकोच करतात की ठीक आहे देतील हे. तर देतील हे असं आजच्या 21व्या शतकात घडत नाही. बरोबर. मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे तूळ जातकांनी मागावे.